नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपले विद्यार्थी DMRच्या MSW म्हणजेच की सोशल सर्व्हिस सुपरिटेंडेंट या पदाकरता जे काही विद्यार्थी अप्लाय केले असतील त्या विद्यार्थ्यांकरता आपला आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। कारण का आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे जे काही NMCचा जो रिसेंटली पेपर झालेला आहे मेडिकल सर्व्हिस सुपरिटेंडेंटसाठीचा, जो की मेडिकल सर्व्हिस वर्करचा, तर तो पेपर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे संपूर्ण काही आपण ॲनालाइज करणार आहोत की नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न जे आहे विचारण्यात आलेली होती, काय क्वेश्चनचा डिफिकल्टी लेवल होता आणि जी DMRची एक्झाम आहे ती TCS घेणार आहे आणि जी रिसेंटली NMCची एक्झाम झालेली आहे ती देखील एक्झाम TCSनंच घेतलेली होती। तर हा TCSचाच क्वेश्चन पेपर आहे जो की आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो की पाहणार आहोत। आणि जे विद्यार्थी काही आपले DMR MSW साठी A to Z क्रॅश कोर्स घेतलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ज्यांना कोणाला हा क्वेश्चन पेपर हवा असेल त्यांनी आपल्या WhatsApp सेलरला मेसेज करा, त्या ठिकाणी तुम्हाला हा क्वेश्चन पेपर मिळून जाईल। व त्यासोबतच आपले तांत्रिकीचे आता नोट्स देखील उपलब्ध झालेले आहेत, तर तांत्रिकी नोट्स देखील तुम्ही त्या ठिकाणी आपल्या WhatsApp सेलरकडून घेऊ शकता। तर मित्रांनो, जो काही आपला DMRचा क्वेश्चन पेपर आहे ज्यामध्ये आपल्याला तांत्रिकीचे जे आहे तब्बल 40 प्रश्न असणार आहेत 80 गुणांसाठी, आणि हे प्रश्न आपल्याला खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत जर तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आणायचं असेल तर मित्रांनो। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण फक्त तांत्रिकीचे 40 प्रश्न पाहणार आहोत। तर यानंतरच्या भागांमध्ये आपण जे आहे जे काही उर्वरित क्वेश्चन आहेत ज्यामध्ये GK, मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर हे सेक्शन असतील ते आपण जे आहे पुढील सेक्शनमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये फक्त आपण तांत्रिकी जे काही टेक्निकल फॉर्मॅट बेसवर क्वेश्चन्स आहेत ते आपण कव्हर करणार आहोत। तर NMCचा अभ्यासक्रम आणि DMRचा याच्यामध्ये फक्त थोडक्यामध्ये तफावत आहे अभ्यासक्रमाची, बाकी ओव्हरऑल पेपर तुमचा हा सारखाच असणार आहे। तर वळू आपल्या आता डायरेक्टली टेक्निकल सेक्शनकडे आणि तेथून जे आहे आपण संपूर्ण काही जाणून घेऊ। तत्पूर्वी तुम्ही आपला अजूनही जो MSWचा स्पेशली क्रॅश कोर्स आहे स्टडी मटेरियलचा समाजसेवा अधीक्षकसाठी वैद्यकीयसाठीचा तर तुम्ही घेतला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या WhatsApp सेलरला मेसेज करून मिळवून घ्या, ज्यामध्ये TCS पॅटर्ननुसार संपूर्ण काही A to Z अभ्यासक्रम उपलब्ध आहे ज्याची प्राइस सद्यस्थितीमध्ये फक्त 600 रुपये आपण ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला तांत्रिकीचे 1000 प्रश्न त्यासोबतच तुम्हाला नोट्स देखील आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी, तर ज्यांना मिळवायचं आहे ते घेऊ शकता। डिटेल व्हिडिओ माहिती संपूर्ण मी तुम्हाला देईलच, पण आपण पाहू आता टेक्निकलचे प्रश्न की नेमकं टेक्निकल जे आहे कोणत्या स्वरूपात तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात आलं होतं। तर मित्रांनो, DMRची एक्झाम देखील TCSच घेणार असल्यामुळे जो टायमर सेक्शन आहे जो की दोन्हीसाठी कॉमन असणार आहे, जे की प्रत्येक सेक्शनला टायमर त्यांनी लावलेला आहे, त्यामुळे त्या टायमरमध्ये तुम्हाला जेवढे क्वेश्चन येतील तेवढेच तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचं जे की मिळणार असेल। या ठिकाणी पाहून घ्या, जो टेक्निकल सब्जेक्ट 1 आहे या ठिकाणी जो की प्रश्न विचारलेला म्हणजे की जो सेक्शन 1 आहे ज्यामध्ये टायमरमध्ये विचारण्यात गेलेली जेवढी प्रश्न होती तेवढी प्रश्न या ठिकाणी आहेत। तर प्रश्न क्रमांक जो की पहिला आहे टेक्निकलचा जो की विचारण्यात आलेला की जर एखादी व्यक्ती दंडाच्या भीतीने नव्हे तर कर्तव्याच्या अंतर्गत भावनेमुळे कचरा टाकण्यापासून परावृत्त होत असेल तर ती कोणत्या संकल्पनेचे सर्वप्रथम प्रतिबिंब आहे? तर याचं उत्तर होतं जे की ऑप्शन नंबर 3 जे की समाजीकरणातून उद्भवणारे आत्मनियंत्रण या जो की संकल्पनेतून सर्वप्रथम प्रतिबिंब आहे। ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होतं। तर जे काही तुमचे उत्तर आहेत ही थोडक्यामध्ये आन्सर की आहे तुम्हाला पाहण्यासाठी दिले, जसं की याचं योग्य उत्तर 3 आहे, परंतु जो काही ते उमेदवार आहे जो निवडलेला त्याचं ऑप्शन जे की 4 होतं, जे की चूजन ऑप्शन 4 ऑप्शन निवडला होता, त्यामुळे या ठिकाणी त्याचे 2 मार्क जे आहे मिस झालेले आहेत। परंतु आपल्याला अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे मार्क मिस करायचे नाहीत परीक्षेमध्ये, त्यामुळे तुम्ही आपला जो क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल आहे जो की इफेक्टिव्ह आणि सर्वात महत्त्वपूर्ण आहे, कोणत्याही तुमच्या महागड्या कोचिंगपेक्षा किंवा महागड्या बुक्सपेक्षा, जे की कोचिंग आणि बुक्समध्ये देखील तुम्हाला नोट्स उपलब्ध नाहीत, परंतु आपल्याकडे नोट्स देखील तुम्हाला अभ्यासण्यासाठी प्रत्येक टॉपिक वाईज आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे, त्यामुळे तो खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही त्याचा नक्की अभ्यास करा मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 असा आहे, खालीलपैकी कोणते शोध हे सामाजिक बदलाच्या घटकापैकी एक म्हणून सर्वोत्तम वर्णन करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की विद्यमान ज्ञानाची पुनर्रचना किंवा नवीन अनुप्रयोग हे आहे। तर ऑप्शन नंबर या ठिकाणी 2 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल। तर या ठिकाणी देखील परत 2 मार्क मिस झालेले आहेत, जे की याचं ऑप्शन चूजन ऑप्शन 3 हे दाखवत आहे, परत या ठिकाणी त्यांचा 2 मार्क गेलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 असा आहे, मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी खालीलपैकी कोणते सामाजिक विज्ञान सामाजिक कार्याशी थेट संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की मानसशास्त्र। तर या ठिकाणी पाहू शकता जो की योग्य उत्तर निवडलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी याचे मार्क देखील 2 या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। अशा प्रकारे तुमचे आन्सर की तुम्हाला देखील पाहायला मिळणारे असेल येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपली DMRची एक्झाम होईल। त्यानंतरचा पुढील क्वेश्चन जो की क्वेश्चन नंबर 4 असा आहे, खालीलपैकी कोणता पर्याय उत्क्रांतीच्या सिद्धांताला
सामाजिक बदलाच्या चक्रीय सिद्धांतापासून वेगळा करतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1, जे की उत्क्रांती सिद्धांत प्रगती गृहीत धरतो, तर चक्रीय सिद्धांत हा पुनरावृत्ती होणारा बदल सुचवतो. म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5 असा आहे, देशातील सामाजिक कार्य अभ्यासक्रम समृद्ध करण्यासाठी भारतातील विद्यापीठ अनुदान आयोगाने खालीलपैकी कोणत्या, जे की वर्षात सामाजिक कार्य शिक्षणाची पहिली पुनरावलोकन समिती स्थापन केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की 1965 साली थोडक्यामध्ये केलेली आहे. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा असा आहे, ते केरळचे एक महान समाजसुधारक होते जे जाती व्यवस्थेविरुद्ध आणि तिच्या परिणामाविरुद्धचा त्यांचा अथक लढ्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांचे कार्य केरळमधील मागासवर्गीयचे विशेषतः एजवा समुदायांच्या उन्नतीकरिता होते. येथे खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचं वर्णन केलं जात आहे? तर ते कोण होते व्यक्तिमत्व किंवा त्यांचं नाव काय होतं? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की श्री नारायण गुरु असं जे आहे त्यांचं नाव आहे. तर पाहून घ्या क्वेश्चनचा लेवल कोणता आहे, जे की ऑल इंडिया स्टेट सोशल वर्कर मधला हा क्वेश्चन आहे, जे की कोणत्याही राज्यामधून जे सोशल वर्कर आहेत त्यांची तुम्हाला प्रत्येकाची माहिती असणं अपेक्षित आहे. तर आपल्या नोट्समध्ये आपण शॉर्ट नोट्समध्ये हे संपूर्ण दिलेलं आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे आपला 1000 प्रश्नांचा टॉपिक व्हायचा MCQ क्वेश्चन बँक, कारण का त्यामध्ये आपण सर्व प्रकारचे प्रश्न फिरून तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, की एक केस वर्कर एका तरुण प्रौढ व्यक्तीला मदत करत आहे ज्याने अलीकडेच त्याची नोकरी गमावली आहे आणि आता तो चिंता अनुभवत आहे आणि सामाजिकरित्या दूर जाण्याचा विचार करत आहे. क्लायंटने असे म्हटले की तो दबलेला आहे आणि निर्णय घेण्यास असमर्थ आहे. या परिस्थितीत सोशल केस वर्करचे कोणते प्रमुख तत्व येथे सर्वात जास्त संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की उपचार योजना तयार करण्यासाठी व्यक्तीची परिस्थिती समजून घेणे हे जे आहे जे की सर्वात जास्त संबंधाचं आहे. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील 8वा असा आहे, गट हस्तक्षेपाद्वारे एका सामाजिक कार्यकर्त्याला असे आढळते की बहुसंख्य लोकांनी घेतलेला निर्णय एक अपंग सदस्याला दुर्लक्षित करतो. सामाजिक कार्यकर्त्यांनी कोणत्या मूल्य आधारित दृष्टिकोन अवलंबला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की वैयक्तिक क्षमता लक्षात घेऊन समान संधीचा पुरस्कार करणे हे जे आहे थोडक्यामध्ये जे की दृष्टिकोन अवलंबला. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9 आपला, खालीलपैकी कोणते सामाजिक कार्य व्यवसायाचे जे की सोशल वर्क प्रोफेशन्स मूलभूत मूल्य मानले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की सामाजिक न्याय हे जे आहे मानले जाते. त्यानंतरचा पुढील प्रश्न, ग्रामीण सामाजिक हस्तक्षेपामध्ये तंत्रज्ञानाच्या अडथळे कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता उपाय सर्वात योग्य असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की प्रशिक्षणासह ई-गव्हर्नन्स आणि मोबाईल ॲप्सचा वापर करणे हे जे आहे थोडक्यामध्ये योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11वा आपला पुढील, जे की मल्टिपल टाईप चॉईस म्हणजे की विधानांपैकी आहे यापैकी. तर खालीलपैकी कोणते स्रोत हा संकल्पवादाला बळकटी देतात? तर 1 आहे नैतिकता, 2 आहे धर्म, 3 आहे व्यक्तिवाद, 4 आहे अध्यात्म, 5 आहे सुखवाद आणि 6 आहे भौतिकवाद. तर यापैकी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की फक्त 1, 2 आणि 4 म्हणजे की नैतिकता, धर्म आणि जे की अध्यात्म हे जे आहे जे की संकल्पनाला बळकटी देतात. म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 12वा, सरकार सर्व सार्वजनिक कार्यालयांमध्ये कागदावर आधारित प्रक्रिया डिजिटल प्रणालींनी बदलण्याची योजना आखत आहे. याला सर्वोत्तम वर्गीकरण काय करता येईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की एक सामाजिक सांस्कृतिक बदल हे जे आहे जे की करता येणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 13वा, सामाजिक कार्यकर्त्यासाठी व्यावसायिक जबाबदार असणे याचा अर्थ काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की तर्कशुद्ध निर्णय घेणे हे जे आहे त्याचा अर्थ होणारा असेल. ऑप्शन 3 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14वा आपला, एका सामाजिक कार्यकर्ता एका महिलेचे समुपदेशन करत आहे जी घरातील भूमिकेवर असलेल्या सामाजिक आक्षेपामुळे संघर्ष करत आहे, तर घराबाहेरील तिच्या श्रमाचे मूल्य कमी लेखले जात आहे. सामाजिक कार्यकर्त्याच्या हस्तक्षेपाचे मार्गदर्शन कोणता वैचारिक दृष्टिकोन उत्तम प्रकारे करेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की मार्क्सवादी स्त्रीवादी सामाजिक कार्य हे जे आहे थोडक्यामध्ये करणार असेल. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला क्वेश्चन 15वा असा आहे, खालीलपैकी कोणते समाजातील समाज कल्याण सेवावरील स्ट्रक्चर फंक्शनल दृष्टिकोन सर्वोत्तम प्रतिबिंब करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की समाज कल्याण सेवा व्यक्तींना बदलत्या सामाजिक भूमिकांची जुळवून घेण्यास आणि सामाजिक स्थिरता राखण्यास मदत करण्यासाठी अस्तित्वात आहेत. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. मित्रांनो, हे जे आहे जे की सेक्शन 1 मधले 15 क्वेश्चन झाले जे की फर्स्ट टायमरमध्ये तुम्हाला सोडवण्यासाठी आलेले होते आणि तुमच्या DMRच्या जे काही
MSWची आपली पोस्ट आहे त्यासाठी देखील तुम्हाला हेच प्रश्न म्हणजे की थोडक्यात ह्याच प्रकारचा टायमर तुम्हाला परीक्षेमध्ये येणार असेल, ज्यामध्ये तुमचे देखील प्रश्न डिवायडेड सेशनमध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती मधील समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय या पदाकरताचा आपला A to Z संभव प्रश्नपत्रिका संच व क्रॅश कोर्स घेतला नसेल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा MSW आधारित आपण संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहोत, जे की परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित आहे. जर मित्रांनो तुम्ही हे घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोचिंग लावण्याची गरज पडणारी नसेल अजिबात, आणि त्यानंतर कोणतेही महागडे बुक्स घेण्याची देखील गरज पडणारी नसेल. तुम्हाला प्रथम प्रयत्नामध्ये एक्झाम क्रॅक करायची आहे किंवा तुमचा शेवटचा अटेम्प्ट असेल तर मित्रांनो हे स्टडी मटेरियल तुम्ही नक्की रेफर करा. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRच्या पदभरतीनुसार अभ्यासक्रम मिळणार असेल व त्यासोबतच TCSच्या अतिसंभव प्रश्न जे की बार रिपीट होऊ शकतात असे आपण संपूर्ण प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मध्ये इन्क्लूड केलेले आहेत, परीक्षेत येतील या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला आपण उपलब्ध करून दिलेले आहे. त्यासोबतच MSW चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण त्यामध्ये ऍडिशनली तुम्हाला ऍड करून दिलेले आहे, ज्यामुळे त्याचा अभ्यास देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या करता येणार असेल. आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला टेक्निकल व नॉन टेक्निकल म्हणजेच की तांत्रिक व अतांत्रिक दोन्ही अभ्यासक्रम एकाच ठिकाणी मिळणार आहे, ज्याची की सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 600 रुपये ठेवलेली आहे. जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून संपूर्ण काही आपल्या व्हॉट्सअप थ्रू मिळून घेऊन चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर कोणताही तुम्हाला इतरत्रच सोर्सची किंवा कशाची गरज पडणारी नसेल. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे लगेच आपल्या सेलरला मेसेज करा आणि संपूर्ण काही A to Z अभ्यासक्रम लवकरात लवकर मिळून चांगल्या तयारीला लागा. मित्रांनो कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपला A to Z TCS पॅटर्न आधारित MSWचा क्रॅश कोर्स घेतला नसेल स्टडी मटेरियलसाठी तर वेळ न वाया घालवता मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आहे. सर्व काही 100% ट्रस्टेड आहे. तुम्हाला लगेचच्या लगेच सर्व स्टडी मटेरियल उपलब्ध करून देण्यात येईल. ज्यांना मिळवायचं आहे त्यांनीच मेसेज करा, अन्यथा तुम्हाला प्राइस या ठिकाणी सांगितलेली आहेच आणि ते सर्व काही पेड स्वरूपामध्ये आहे, ज्यात तुम्हाला हा क्वेश्चन पेपर देखील आपण तुम्हाला एम्बेड करून देत आहोत. त्यानंतरचा आपला सेशन जो की 2 सेशन, ज्यामध्ये टायमरमध्ये पुढचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार असेल, जे की टेक्निकल सब्जेक्ट 2 मध्ये. पहा कसे प्रश्न होते. क्वेश्चन नंबर 1, खालीलपैकी कोणते संयोजन सामाजिक जे की बदलाची 3 प्रमुख कारणे जे की योग्यरित्या सूचीबद्ध करते. तर थोडक्यामध्ये ह्याचा ऑप्शन जो आहे या ठिकाणी ब्लिंक झालेला आहे, जो की ऑप्शन नंबर 3 याचं जो आहे उत्तर होणार होतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की आपला प्रश्न दुसरा असा आहे, सामाजिक कल्याण प्रशासनाच्या संदर्भात संघटना या शब्दाची सर्वोत्तम व्याख्या खालीलपैकी कोणता पर्याय करतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की एक रचना जी निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामाचे उपविभाजन, व्यवस्था, परिभाषित आणि समन्वय साधते. हे जे आहे याचं एक उत्तर होणार असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, खालीलपैकी कोणता कायदा राज्यघटनेच्या कलम 17शी थेट जोडलेला आहे आणि त्याचा उद्देश अस्पृश्यता दूर करणे हा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 हा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, संरचनात्मक क्रियावादी सिद्धांतकार सामान्यतः सामाजिक बदलाच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण कसे देतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की अंतर्गत आणि बाह्य व्यवस्थेमध्ये हळूहळू समायोजन म्हणून हे जे थोडक्यामध्ये स्पष्टीकरण देतात. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो हे प्रश्न थोडक्यात तुम्हाला एकदम विचित्र टाईपचे पाहण्यासाठी वाटत असतील, परंतु तुम्हाला असेच प्रश्न जे की मराठी ट्रान्सलेशनमध्ये जेव्हा तुम्ही असे प्रश्न पाहता त्यावेळेस तुम्हाला सेम ह्या प्रकारचे प्रश्न पाहायला मिळणारे असतील. आणि तुम्ही आपले व्हिडिओची जे आपले MSWचे यूट्यूबला व्हिडिओ अवेलेबल आहेत तुम्ही त्यामध्ये देखील पाहून घ्या. त्यामध्ये देखील तुम्हाला या स्वरूपाचे एक्झॅक्टली प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणारे असेल, जो काही लेवल वगैरे आहे प्रश्नांचा. तर बरेच विद्यार्थी जे की कमेंट्स करत होते आपल्याला की सर असे प्रश्न या लेवलचे येत नाही, तर त्यांनी हा पेपर तुम्ही खूप बारकाईनं ॲनालाइज करा की प्रश्न कसे आहेत आणि आपले व्हिडिओज पहा. यूट्यूबवरील MSWसाठी जे आपले जे काही MCQ क्वेश्चन बँकमधले क्वेश्चन आहेत ते तुम्ही पहा. त्यानंतर मग तुम्ही व्हिडिओला कमेंट करू शकता, कारण का आपण जे सर्व तुम्हाला देत आहोत संपूर्ण काही ॲनालाइज करूनच तुम्हाला देत आहोत मित्रांनो. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5 असा आहे, संरचित मुलाखतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2, जे की ते एका निश्चित स्वरूपाचे अनुसरण करतात हे जे आहे योग्य विधान आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 असा आहे, 1960 मध्ये सादर केलेल्या अहवालात कोणत्या समितीने भारतात सामाजिक सुरक्षा विभागाची स्थापना करण्यास शिफारस केली होती. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की रेणुका रे समितीनं केलेली होती. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 7 असा आहे,
खालीलपैकी कोणते बहुधा नैतिक संशोधनाच्या डिओन्टॉलॉजी तत्वज्ञानाशी पैकी संबंधित आहे, जे की डिओन्टॉलॉजिकल फिलॉसॉफी संबंधित? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3, जे की संशोधन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणे, हे जे आहे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन 8 असा आहे की कमी कर्मचाऱ्यांमुळे आणि कालबाह्य उपकरणामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी टीबी आणि मलेरिया नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात अडचणीत आहेत, हे कोणत्या धोरणात्मक आव्हानाचं प्रतीक आहे? तर ऑप्शन नंबर 2 असं आहे की पायाभूत सुविधा आणि कर्मचाऱ्यांचा मर्यादा याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 की मुलाखत पद्धतीबाबत दिलेल्या विधानांचा विचार करा, जो की विधानं खाली दिलेले आहेत आपल्याला, ज्यामध्ये पहिलं विधान आहे मुलाखत पद्धत विशेषतः सखोल तपासासाठी योग्य आहे. दुसरं विधान आहे ती मुलाखत घेणाऱ्याला संदिग्ध प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यास अनुमती देते. तिसरं विधान आहे जेथे उत्तरदाते निरक्षर आहेत तिथे ती वापरली जाऊ शकत नाही. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा आहेत असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 1, फक्त 1 आणि 2, जे की ऑप्शन 1 आणि 2 या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर 10वा प्रश्न, सामाजिककरण आणि सामाजिक नियंत्रण यांच्यातील संबंध अनुरूपतेबद्दल काय सूचित करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की सामाजिककरण आत्मनियंत्रणाला प्रोत्साहन देते, जे की सामाजिक नियंत्रणात योगदान देते. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न आपला 11वा, वसाहतवादी समाजामध्ये पाश्चात्य तंत्रज्ञानाचा परिचय खालीलपैकी कोणत्या गोष्टीचे उदाहरण आहे? त्यानंतरचा चौथा प्रश्न जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की बहिर्जात बदल हे जे आहे उदाहरण आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12, राष्ट्रीय आयोगाची निर्मिती उदाहरणार्थ अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याकांसाठी भारताच्या कल्याणकारी प्रशासनातील खालीलपैकी कोणत्या व्यापक प्रवृत्तीचे सूचक आहे? तर ऑप्शन 2 याचं उत्तर होईल धोरण निर्मितीमध्ये वकिली नेतृत्वाखाली समावेशात संस्थात्मीकरण हे जे आहे याचं सूचक आहे. त्यानंतर 13वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत प्रथा सर्वात कमी अभावी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की सामान्य स्वीकृतीची अनुपस्थिती यामध्ये जे आहे थोडक्यात कमी प्रभावी आहे. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 14वा, व्यापक ज्ञान प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणते वेगळे संशोधन निकषित एकत्रित करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की सिद्धांत हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15वा, सामाजिक कार्य संशोधन प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या तर्कशैलीवर अवलंबून असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की प्रेरणादायक यावर जे आहे थोडक्यामध्ये अवलंबून असते. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे की 2 सेक्शनचे आपण जे आहे थोडक्यामध्ये टेक्निकल क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तर पुढील जे 2 सेक्शन आहे त्याचा आपण पार्ट 2 बनवणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला पुढील आपण सर्व काही उर्वरित क्वेश्चन आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला ते हवा असेल लवकरात लवकर व्हिडिओ तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी कोणी आपला संपूर्ण काही MSWचा क्रॅश कोर्स घेतला आहे त्यांनी हा क्वेश्चन पेपर मात्र आपल्या व्हॉट्सअप सेलकडून मागून घ्या. आणि ज्यांना कुणालाही TCS पॅटर्ननुसार A to Z हा MSWचा क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल हवा असेल तर लगेच त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि वेळ न वाया घालवता संपूर्ण तुम्ही कोर्स मागून घेऊन एक चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. जर तुम्हाला ही मेरिट लिस्ट गाठवायची असेल, परीक्षा क्रॅक करायची असेल तर आपल्या स्टडी मटेरियलशिवाय तुम्हाला कोणताही पर्याय जो की योग्य असणारा नसेल. त्यामुळे लगेच मेसेज करून मिळवून घ्या. आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.